जय भवानी। आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या या टप्पा 2च्या कार्यक्रमाला उपस्थित देशाचे कणखर आणि फौलादी विचारांचे गृहमंत्री अमित शाह साहेब, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सभापती विधान परिषद रामभाऊ शिंदे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, या विभागाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, सुजाता सोनिक मॅडम, एकनाथ डवले, मुकुंदवार, सर्व मान्यवर आणि सर्व लाभार्थी, लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। खरं म्हणजे आज आपल्या ग्रामीण भागातील जनतेसाठी आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे। एकाच दिवशी 20 लाख कुटुंबातील घरांचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झाल्याचं पत्र अमित भाईंच्या शुभ हस्ते अनेक लोकांना इथं दिलं। त्यापैकी 10 लाख लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं घर बांधण्यासाठी मदतीच्या पहिल्या हप्त्याचं वितरणही झालं। या ऐतिहासिक सोहळ्याचे खऱ्या अर्थाने उपस्थित झालेले आपले देशाचे, पुन्हा एकदा मी सांगेन, कणखर आणि डॅशिंग गृहमंत्री अमित शाह साहेबांचं या पुण्यनगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे या योजनेतून हक्काच्या घरांचं स्वप्न साकार होणार है। अमित भाई इस देश के होम मिनिस्टर है और उनके माध्यम से लाखों परिवारों के स्वीट होम का सपना भी साकार हो रहा है। और घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हा खरं म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई या दोगांनाही मनापासून मैं धन्यवाद देतो। मैं एक बार कहा था प्रधानमंत्री जी और अमित भाई के बारे में कि हमारे पीछे एक महाशक्ति है और उस महाशक्ति की काफ़ी चर्चा उस वक्त हो गई, और लेकिन वह सचमुच महाशक्ति है। देश को महासत्ता की ओर ले जाने वाली ये महाशक्ति है। देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारी शक्ती खऱ्या अर्थाने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या ठिकाणी देशाचा गौरव आहे। आणि म्हणून आज त्यांच्या दूरदृष्टीमुळेच 20 लाख लोकांना या ठिकाणी घरं मिळत आहेत। मी मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो। 4 भिंती आणि डोक्यावर छप्पर अशी आपण घराची व्याख्या करतो, परंतु ही छोटीशी इच्छा देखील पूर्ण करणं अनेकांना शक्य होत नाही। परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे लाखो कुटुंबाची स्वप्नपूर्ती सुकर झालेली आहे। आणि मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी 3 कोटी घरं बांधण्याचा निर्णय घेतला। आणि म्हणून मोदीजींच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे किती, आणि हा जिव्हाळ्याचा विषय आहे हे आपल्या लक्षात येतं। आणि म्हणून मोदी साहेबांच्या संकल्पनेतून साकार होणारं हे घर आपल्या कुटुंबाला प्रेमाची सावली देणार आहे। आणि म्हणून या घराच्या सावलीत 20 लाख कुटुंबांना प्रेमाचा संसार फुलणार है। सिर्फ दीवारें नहीं, सिर्फ छत नहीं, ये बात है कर्तव्य के पुकार की। सिर्फ घर नहीं, सिर्फ आवास नहीं, ये छाव है मोदी जी के प्यार की। आणि म्हणून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग राबवत आहे। आणि म्हणून पुरे राज्य 20 लाख घरांना या ठिकाणी 20 लाख लोकांना, कुटुंबांना हा आधार मिळतोय। म्हणजे एका कुटुंबात आपण 4-5 सदस्य धरले तरी सुद्धा 1 कोटी लोकांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान या ठिकाणी मिळणार आहे। आणि म्हणूनच
2 कोटी 3 कोटी हा आकडा लहान नाही आहे. आता आणखी 3 कोटींचं टार्गेट आणि त्यातली 20 लाख घरं महाराष्ट्रात आहेत. आणि म्हणून जिसका कोई नहीं उसके मोदी जी और अमित भाई है. आणि म्हणून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना के साथ साथ महाराष्ट्र में भी दूसरी योजनाएं भी जारी है. आणि म्हणून त्या योजनेच्या माध्यमातून देखील आपण लाखो घरं बांधतोय. पिछडे आदिवासी समुदाय या ठिकाणी जे आहेत त्यांनाही देखील आपण घरं देतोय. हाऊसिंग फॉर ऑल या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये या ठिकाणी राज्याची नवीन हाऊसिंग पॉलिसी देखील आपण आणतोय. त्यामुळे परवडणारी घरं, इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल घरं या ठिकाणी आपण करतोय. म्हणून आपलं राज्य सरकार देखील या ठिकाणी सिनियर सिटीजनला देखील आपण यामध्ये आवास नीती नवीन पॉलिसीमध्ये आपण घेतोय. हे पहिलं राज्य ठरणार आहे. आणि म्हणून रिडेव्हलपमेंटमध्ये मगाशी अमितभाई बोलत होते SRA आणि या सर्व या घरांचं क्वालिटी दर्जा काय. आता आपली जी घरं येतात लॉटरी काढतो त्याला देखील 10,000 घरं असली तर 2 लाख अर्ज येतात, 1 लाख अर्ज येतात. त्यामुळे घराची क्वालिटी चांगली आपली असते म्हणून लोक आपल्याकडे मागतात. आणि म्हणून या ठिकाणी जो विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रावर जो गेल्या 2.5 वर्षाच्या आपल्या महायुतीच्या काळात देखील जी मदत केली, जो पाठिंबा दिला आणि महायुती 2.5 वर्ष मी देवेंद्रजी अजितदादा एक टीम बनून काम केलं आणि 2.5 वर्षात रखडलेले प्रकल्प, थांबवलेले प्रकल्प, स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना दिली. एकीकडे प्रकल्पांना चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांना चालना दिली. लाडक्या बहिणींसारखी योजना. आणि म्हणून लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणींची योजना काही बंद होणार नाही. कोणी काही किती म्हटलं तरी सुद्धा आपली योजना बंद होणार नाही. या सरकारने सुरू केलेली योजना आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, डबल इंजिनचे सरकार गेल्या 2.5 वर्षात काम केलं. मोदीजींनी मदत केली. अमितभाई पाठीमागे पहाडासारखे उभे राहिले. आणि म्हणून लँडस्लाइड मॅन्डेट या ठिकाणी आपल्या राज्याला मिळालं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 232 आमदार महायुतीचे निवडून आले आणि हा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने रोटी कपडा मकान या 3 गरजा असतात आणि महत्त्वाची गरज म्हणजे मकान म्हणजे घर. हे घर प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्यामुळे होतंय. आणि म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा या अशा लोकाभिमुख सर्वसामान्य माणसांना घरं देण्याच्या कार्यक्रमाला स्वतः आपले सहकार आणि गृहमंत्री अमितभाई उपस्थित राहिले. त्यांचंही पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.